सांडी कल्पना उपाधी, तीच साधूला समाधी। वाद घालावा कौनाला, अवघा द्वैताचा हो घाला। पुढे उमजेना काय, पुढे उमजेना काय, उडत्याचे खाली पाये। संत मुक्ताबाई म्हणतात, दादा, सांडी कल्पना उपाधी, ही जी कल्पना उपाधी जी आपल्या मनात बसलेली आहे ना, जो भ्रम आहे ना, तर हा भ्रम काढून टाका, ह्या दृष्टीमध्ये आणू नका हा भ्रम। म्हणजे एका तत्वाची माती असते आणि त्याचे मटके अलग अलग प्रकारचे बनतात, त्याप्रमाणे आता कोणत्या मटक्यात कोण काय ठेवतं हे त्याच्या बुद्धीवर असतं। कोणत्या मटक्यात स्वच्छ पाणी, कोणत्या मटक्यात गढूळ पाणी, कोणत्या मटक्यात भुसा, काय ठेवल काय भरोसा नसतो। म्हणून उठा आणि साधूला समाधी अशी अंथरून टाकून समाधी लावणं हे योग्य नाही। आपली समाधी चालती बोलती आहे, आपल्याला ह्या मटक्यातला भुसा काढायचा आहे आणि निर्मळ स्वच्छ मन करून त्याला भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे। वाद घालावा कवनाला, अवघा द्वैताचा हो घाला। संत मुक्ताबाई म्हणतात, वाद कोणाला घालायचा या द्वैतामध्ये? हे द्वैत आहे दादा, ह्या द्वैतामध्ये आपल्याला फसायचं नाही, आपल्याला अद्वैताकडे वळायचं आहे। द्वैत म्हणजे काय आणि अद्वैत म्हणजे काय? द्वैत म्हणजे हे माया मोह, हे जे मायाचा पसारा आहे ना, याला द्वैत म्हणावं। आणि अद्वैत म्हणजे फक्त एकच भगवंत, ह्याला अद्वैत म्हणावं। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनिकाचे काम नाही आता। द्वैत म्हणजे लट्टिका व्यवहार सर्व हा संसार, याला द्वैत म्हणावं। अद्वैत म्हणजे हरीची दासा हरिदाही दिशा। ह्या द्वैताच्या घाल्यामध्ये वाद घालणं म्हणजे एक मूर्खपणाचं लक्षण आहे दादा। म्हणून सांगते, उठा आणि ताटी त्याला काहीच उमजत नाही, त्याला म्हणतात बुडत्याचे पाय खोलात। संत मुक्ताबाई म्हणतात, दादा, हे मनाचे खेळ आहेत, हे मन आपलं भूतमात्रांना नाचवत आहे, पण आपण या मनाच्या आहारी जायचं नाही, ह्या मनाला ताब्यात घेतलं पाहिजे। पंच इंद्रियाच्या गायी आम्ही वळू, आम्ही ठेवू ताब्यात, पण हे मन रूपी जी गाय आहे ना देवा, खूप वढाळ आहे रे, आणि ही तूच आवर। ही योगमाया त्याला उफाळा आणते आणि ते मन ताब्यात येत नाही। भगवंता, हे तूच मन ताब्यात आण। ही मन वढाळ गाय जर भगवंता तू जाग्यावर आणलीस ना, तर बाकीच्या 5 गायी आपोआप जाग्यावर येतील। ही तुझीच करणी हे ईश्वरा, अवघी ईश्वराची करणी, तेथे काय केले कोणी, तेथे आमचं काहीही चालत नाही। भगवंताला शरण जाऊया आणि ही मन वढाळ गाय ताब्यात आणूया। भगवंता, ही मन वढाळ गाय तूच ताब्यात आणून दे आणि पुन्हा शुद्ध मार्ग दाखव। पुन्हा शुद्ध मार्ग धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा।